हॅलो फ्रेंड्स, तर आज मी सुरमई फ्रायची रेसिपी दाखवत आहे. तर त्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते तुम्हाला समोर दिसतच आहेत. चला सुरू करूयात. तर सर्वप्रथम मी सुरमईच्या पीसेसना लिंबू आणि मीठ लावून घेणार आहे. खरं लिंबू आणि मीठ हे लावून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनटं बाजूला ठेवायचं असतं, पण मला तेवढा वेळ नाही आहे. मला टिफिन बनवायचा आहे, म्हणून मी बाकीचे मसालेसुद्धा लगेचच लावून घेणार आहे. तर सर्वात प्रथम मी थोडंसं हिंग, त्यानंतर हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला आणि मीठ हे सर्व मिक्स करून सुरमईच्या पीसेसना व्यवस्थित लावून घेणार आहे. हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आपल्या फिशच्या पीसेसना. पूर्ण व्यवस्थित लावून झाल्यानंतर हे सुरमईचे पीसेस आपल्याला 5 मिनटं बाजूला मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहेत. तोपर्यंत पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला फिश तिथे फ्राय करायला सोडायचे आहेत. तर तेल गरम झालं, त्यात मी लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि मग सुरमईचे पीसेस आपण त्यात सोडायचे आहेत व्यवस्थित फ्राय करायला. तर हे बघा, याला मी आलं लसूण पेस्ट लावली नाही आहे, कारण आलं लसूण पेस्ट लावली की फिशचे पीसेस पॅनला चिकटतात आणि ती जळते सुद्धा आणि मग फिशला टेस्ट लागत नाही. आता ही व्यवस्थित दोन्ही बाजूने परतवून घ्यायची आणि फ्राय करून घ्यायची आहे आणि मस्त गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.